आज फक्त गणपतीचाच विषय होणार आहे, दुसरा कोणताच विषय नाही भाई. मूर्ती बघू शकता काय भारी आहे, त्यांचे वेगळेच आहे. प्रत्येकाची चेहरे बघा, आकार वेगवेगळे पण चेहरे सेम वाटतात थोडेफार. ही वाटतं याची खासियत आहे. जिथे तिथे बघतोय गणपतीच गणपती. खूप दमलो. इथं तर पाणी भरलं. त्या मूर्त्या झाल्या ऑलमोस्ट. तर रामकृष्ण हरी माऊली. मी आता चाललोय पेनला आणि आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे, सांगतो. खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही आता कोणीच नाश्ता नाही केला. मी केलाय नाश्ता, मी पोहे वगैरे खाऊन आलोय आणि माझ्यामुळे थोडंसं लेट झालंय. तर मी बोललेलो 6 वाजता निघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो बघू शकता काय कार आहे भाई, खतरनाक आहे, खतरनाक. BMW वाटतं. मंदिर दिसत नाही, हॉटेल दिसतंय ते. मला वाटतंय आपण थांबूया का खायला. तर मित्रांनो बघू शकता गणपती चालू झाले इथून. अरे यार काय भारी गणपती मंदार. ये सब ना एक्चुअली रेडी मिलने का कलर किया, मतलब वहां से नहीं ले सकते. सही गणपती. गणपती देखो भाई, वाह कडक आहे भाई मंदार. भाई नजर भारी ना. वैसा ही बनाया ना. दूसरे साल में पूरा कॉपी हो जाता. मुंबईमध्ये विकतात आणि नाव त्याचं फेमस होतं. लायकी तसे पेंटचे. बघू शकता किती म्हणजे प्रत्येकाच्या घरात गणपती. हा गाव प्रत्येक जण इथं बिझनेस करतं गणपतीचा. घरोघरी बघू शकता किती छोटे छोटे. तर इथं बघू शकता आम्ही जसं की डीमार्ट मध्ये आलोय गणपतीच्या. ते सगळ्या प्रकारचे गणपती छोटे छोटे. आणि मग तुम्हाला दाखवतो. देवी पण आहे. 3 फूट आहे, 3 फूट आहे. हा ना. अरे प्रीतिकाच्या घरी असंच होता, एवढाच फूट होता ना रे. बघू शकता सगळ्या प्रकारचे गणपती आणि एकदम एवढे भारी भारी गणपती. तिकडं ना गणपतीचं काय बोलतात, गणपतीचं बनवतात ना, म्हणजे जे पण रे. तर बघू शकत गणपतीचे हात आहे. बघू शकता ही मोठी मूर्ती वाटतं, 4 फुटाची मूर्ती आहे. म्हणजे त्याचं काम चालू आहे. तर आता तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो. प्रोसेस कशी 15 मिनिटामध्ये आता होईल तुझा पूर्ण गणपती तयार होऊन जातो. हो म्हणजे ही पॅक मारलेले पूर्ण काचेचे. हां ती पूर्ण होऊन जातो तो. म्हणजे याच्यासारखं का ते प्लास्टरचं कसं हा थोडं. प्लास्टिकच आहे. प्लास्टिकच आहे. हा पीयूपीचच आहे. ते पाटणी मारतो 2 तास तरी लागणार. नाही जास्तीत जास्त अर्धा तास. अर्धा तास. जसं तुम्ही खराब पाणी वापरलं ना, म्हणजे कसं आता तो क्लिअर पाणी आहे. आता तुम्ही हा खराब पाणी आहे, हां मग तो वापरला फास्ट सुकतो. ओके. क्लिअर पाणी घेतलं तर स्लो सुकतो. हा कारण की त्यात आधीच हे पीओपी. हो. पूर्ण नाही बरं, फक्त हे जेवढं साक्षात असतं तेवढेच भाग. हा आहे ना, हा पूर्ण याला पॅक करणार. हा असं असं बाकी आतमध्ये उपयोग होतो. पोकळा आहे. मग आपण अगर डायरेक्ट असं एकत्र ठेवलं तर मग असं जेव्हा असतो ना नॉर्मली, हा नॉर्मल. हां असं मग आपण डायरेक्ट असं लावू नाही शकत. नाही असं काय नाही लावू शकतो, पण तेव्हा व्यवस्थित पॅच बसलं ना तर ते चांगलं असतो. म्हणजे जसं आपण काही पसरवलं ना तर व्यवस्थित बसून जाईल. मग ते जास्त जाड होऊन जाईल, वजन होईल, हेवी होईल. हेवी होईल. म्हणजे त्याचे हात जास्त हेवी होईल, नाही तर त्याचं डोकं. जेव्हा आपण याला
जेव्हा आपण याला काढतो त्याच्यानंतर याला सपोर्ट भेटतो. कमीत कमी 2-3 तास लागतो सुकायला ना. त्या सुकायला अर्धा तास लागतो, जेणेकरून अर्धा तास होतो. आता कसं आपले देवी झाले म्हणजे नवरात्र उत्सव झाला, दसरा दिवाळी लक्ष्मीपूजनला स्टार्ट. लक्ष्मीपूजन स्टार्ट होतं. म्हणून तर कमीत कमी एका महिन्यात तुम्ही किती बनवत असता? तरी पण आम्ही एका महिन्यात नाही बोलत ना तरी असे हे ह्याच्यामध्ये तरी 500-600 मूर्ती जास्त बनतो एका महिन्यातच. आज फक्त गणपतीचाच विषय होणार आहे, दुसरा कोणताच विषय नाही भाई. काय झालं रे मंद, तुझं सीन काय झालं? म्हणजे सीन काय नाही झाला, तुला भेटला नाही? हाँ साला बाद में बोलते इधर मत देख. झाले कारण की त्याला एक पण गणपती नाही दिसले. पहिले बोलले त्या बाई सगळे बुक झाले, ते पण आज रविवार आहे ना म्हणून आज सगळे गणपती बुक केले. आणि आता आपण होणार कुक. अरे कुछ तो खा लेते शरद भाई. हाँ यार हाँ, मैं भूख बोल तो रहा हूँ, लागती कुछ खा लेते फिर बाद में ना, बाद में सर दर्द होगा और कुछ नहीं. चलने गेला अभी अपने अरे अपन को पाठक क्यों नहीं मिला? ये क्या आगे देखो आगे पाठक अभी नहीं, हाँ, और एक पाठक है। बड़ा बाबा वाला रहता है ना, खाते यार बहुत भूख लगे सर जी वाला वो को. अच्छा है. सर आपका नाम? शरद शरद भाई को भूख लगी. काफी शरद भाई ने बोला है रुकने, मतलब रुकना रुक है. जाएंगे यार, खा लेंगे फिर पूरा दिन घूमना है. देखो आया पाठक आया अभी, तो इधर से पेन दुनिया चालू हो गया. हाँ अपने ठोकर हो गया. इथून काय नेचर दिसतोय बघू शकता. आणि इथून सुरुवात झाली आहे पेनच्या. अरे इधर एक अपन गावात एक रील बनाते. एक्सपर्ट ड्रायव्हर आहे, वो त्याला टेम्पो- कोणत्या वो जो बड़ा पण गाड़ी है ना, दिशेने तो पीछे जाना असं पड़ेगा. काढू शकतो गाडी. हाईवे एक्सपर्ट पायलट. ड्राइवर जल्दी में नहीं चला सकता. हाईवे ड्राइवर हाँ, वो नहीं पायलट. अरे हाँ चला. तेरे को मूर्ति मिलेगा. अरे वा मस्ती है ना. पीछे वाला किस पर है मूर्ति? बघू शकता. अरुण दत्तेची जे गेल्या वर्षीची होती तशीच आहे ही अरे ये मूर्ती. प्रफुल्ल कदम ने बनाया था ना, वो सेम मॉडल है. चांद वाला चला तो चांद. भाई माझे दादा एक नंबर. लालच जी वाला ही है रे इसके पास पूरा. सब बैलेंसिंग है, एक नंबर. ये देख भाई, दादा बैलेंसिंग है दादा आपका परफेक्ट है. एक नंबर बनवलाय दादा. मंदारला येडं करणार आहे पब्लिक आता. ये देख मंदार ये देख ना, ये देख. अंदर ये अंदर येणार आहे. मंदार ये हे बघ हे बघ. कळलं तुला? रस्ता इकडे नव्हता, तिकडे मूर्त्या बघतोय तो. मूर्त्या बघतोय. आता ठोकणार होती गाडी. ये भी मस्त. चुकून गणपती ही हा बघ ते शिवशंभू शिवशंभन आहे. शिवशंभू मित्रमंडळ त्याचा गणपती इकडे आलाय. ये बड़ा बाबा. हाँ भाई भाई रुका 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 रुका, पास है रुका. अंकल. किधर किधर थोड़ा साइड ले. नहीं इधर मत लगा. इधर मत लगा दे, शायद इधर फंस जाएगा. बघा, बघू शकता काय मस्त गणपती. एक नंबर आहे ना, अच्छा आहे ना. अरे हा रे सेम वाटतोय. आई, सगळे गणपती काय भारी खतरनाक दिसतोय. हे हवं गणेश गल्ली सारखा. भाई काय चांगलं केलंय. नाम बघू शकता, नाम पण काय भारी बनवलंय. बघू शकता की एवढं वेळ झालोय ना मी की सगळीकडे गणपती आहे. आणि एक से एक गणपती, असं नाही का एकच गणपती. एक गणपती चांगले, सगळेच गणपती चांगले. बघितलं असणार तुम्ही, मस्त गणपती. आता आम्ही खायला थांबलोय. बघू शकता पहिलं रेस्पेक्ट मंदारला देते ते, कारण की त्याला माहिती आहे की कलर करून चांगला हात देणार. ए मला नको, खा. मी नाश्ता करून आलो. हा. मी काय सांगू, मी पोहे खाऊन आलोय. तुम्ही खावा, कारण की मी जाऊ दे, मी खाऊन घेतो आता. वडापाव खाऊन झालाय आणि आता 2 जण स्प्लिट झाले. 2 जण त्या साईडला गेले गणपती बघायला आणि मंदार आम्ही 3-4 जण आहे. मंदारचे 2 मित्र आहे आम्ही, प्लस आता टेम्पोचं विचारायला चाललो आहे, कारण की गणपती तर घेऊन जायचं आहे ना, तर मग टेम्पो आहे. कन्फर्म नाही माहिती कोणतं आहे, पण मला वाटतं हे बघा असे मोकळे टेम्पो आहे ना, त्यात गणपती सगळे जातात.
कन्फर्म तर झालंय टेम्पोने यायचं आहे. बघू शकता वाटतं हा टेम्पो आहे. हा टेम्पो कन्फर्म झालाय. मंदारने गाडी बुकिंग केली, त्याची सिग्नेचर करतो. झालंय वाटतं. दोन गणपती बुक झाले. तिकडं जे दिसतात आहे ना ते 2 गणपती तुम्हाला दाखवतो बघा. असंच आहे म्हणजे सेम असं आहे गणपती. एक असं केलं आहे आणि एक असं केलं गणपती. कसं वाटतं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. तर बघू शकता कसे गणपतीचे हात आहे. असे छोटे छोटे हात बनवून घेतले इथं दादाने इथे बसून. भारी वाटतं पकडायला पण. मस्त केलं हा काम. छोटे छोटे गणपतीचे भारी वाटतं ते गणपती. तर इथं पण बघू शकता कसे एकसारख्या गणपती ठेवला. आता हाच गणपती आहे ना सेम सगळीकडे. आमच्या या दादानी चांगले गणपती शोधून काढले. अरे काय भारी मल्हारची मूर्ती मस्त गेला. काका मस्त आहे गणपती. मला खूप आवडला गणपती. गणपती मस्त आहे. जे कलाकार आहे ना ते म्हणजे जे बनवतात ते बोलत नाही, जास्त बोलत नाही कोणाशी. ते फक्त आपल्या आपल्यातच असतात. आणि जे मला स्टार्टिंगला भेटला ना जो माणूस एकदम व्यवस्थित पद्धतीत सांगत होता आणि तो मला मस्त एक्सप्लेन केलं की आम्ही कसं बनवतो वगैरे. आणि काय काहींना जमत नाही, काय सांगत नाही बोलायला. आता जसं तुम्ही बघितलं असणार आधीचा एक जो माणूस तो नाही सांगत होता. तसे आहे काय चांगले बोलायला. तू नाही दिसत आता दिसतोय. तर अशा प्रकारचे म्हणजे सगळ्या गणपती छान आहेत. तर शरद दादा पण आला इथं वाटतं. त्याला शरद दादाला मूर्ती नाही भेटली. दादा पण इकडंच आले. हे देवक नाही भेटली मूर्ती, नाही भेटली त्यांना. तर आम्ही आता पुढं चालतोय गणपती बघायला. कारण की इथं सगळीकडे गणपती आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे जेवढी जास्त वस्तू असल्यावर आपल्याला त्या गोष्टी काय बोलतात सगळ्याच आवडतात. पण तरी आपण काय ना काहीतरी युनिक शोधतो. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात एक युनिक गणपती बसावं. म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो की मला चांगली मूर्ती एक अशी उठून दिसावी अशी मूर्ती सिलेक्ट करायची आहे. म्हणून आता प्रत्येकजण आता सगळीकडेच चाललं आहे बाबा. इथं पण जगह किधर गया, किधर अंदर गए थे? हाँ उधर उधर से अंदर गए. आणि इथं प्रत्येकाने बंगले बांधले गणपती विकून विचार करा. तर इथं मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काका गणपती बनवतात ते. तर बघू शकता किती छोटी छोटी डिटेलिंग करतात ते हात बसवायला. बघा ना काय सुंदर मूर्ती बनवली. आता त्यांनी हे स्टँड लावलं वाटतं, सपोर्टसाठी स्टँड लावलं आहे जेणेकरून गणपतीचे हात खाली पडायला नको. तिथे बघतोय गणपती खूप दमलो. आता बघू शकता दादा गणपती कसे छोटे छोटे लावतात ते लाईनीत. बघू शकता किती छोटे गणपती आहेत. हां आलो. तर आमची पॅकिंग चालू आहे गणपतीची. बघू शकता. तर आता वरती कमीत कमी किती बसलाय गणपती. हे वरचे पण आपलेच आहे ना, सगळे आपलेच आहे ना. नको. तर गाड़ी से घुमाने का हमारा पहला दिन हमने कमाए 5 लाख रुपये गाड़ी. आमचा गाळा नंबर काय. कारखान्याचं नाव सिद्धिविनायक कला केंद्र. आणि कुठे नेमकं सांगू शकता म्हणजे माझे सबस्क्रायबर्स आहोत त्यांनी बघितलं तर येऊ शकता तुमच्या. हां पेन कलवा रोड. हां बस एवढंच. आणि कोणत्या कारखान्याच्या जवळ सांगू शकता म्हणजे तसं पटकन येतील. राशन दुकानाच्या समोर. राशन दुकान कुठे राशनाचं दुकान. हां का अच्छा याच्या समोरच आहे.
मोठी बिल्डिंग आहे. एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि त्याच्या समोरच आहे दादाचा कारखाना. आणि आम्ही बरेच किती आमचे गणपती आपले किती गणपती गेले टोटल? 17 भरले. धन्यवाद. आणि मंडळ आभारी आहे तुमच्या गणपती एवढं स्वस्तामध्ये करून दिला आम्हाला त्यासाठी. आणि धन्यवाद. थँक्यू. आमचा फायनली आता डन झालं आहे. सगळ्या मूर्त्या झाल्या ऑलमोस्ट. माझी फाटली माहिती आहे मूर्त्यांना काय झालं की काय म्हणजे इथून गाडी गेली. आमचा हा टेम्पो आहे ना त्या बाजूने गाडी गेली. मला असं वाटलं की काहीतरी गणपतीच्या मूर्त्यांना झालं पण काय नाही झालं एवढं. मोठ्याल्या मूर्त्या घेतल्या. ही एक घेतली ही एक घेतली यातले एक 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 घेतल्या मूर्त्या. आणि मस्त मूर्त्या अशा नाही का तर चांगल्या मूर्त्या असं नाही. हाय कर हाय. तर काका धन्यवाद एवढं चांगल्या मूर्ती दिल्याबद्दल. तुमचं ॲड्रेस शॉपचं ॲड्रेस? अक्षय कला केंद्र जोहे. जोरात बोला ना. अक्षय कला केंद्र जोहे. हां कुठे आहे एक्झॅक्ट कुठे सांग? जोहेमध्ये काय आसपास जवळ सांगा ना म्हणजे. पोलीस स्टेशनच्या बाजूला. पोलीस स्टेशनच्या बाजूला. तर पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे तर तुम्ही नक्की या. खूप व्हिजिट करा एकदा. हां रिजनेबल प्राइस आहे. हां रिजनेबल प्राईस आहे. खूप छान छान मूर्ती आहेत. आणि एकदम मस्त मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. ही छोटी मुलगी पण छान आहे. तर धन्यवाद. थँक्यू. हां चला. तर आता आम्ही चाललो आहे मुंबईला. झालं की अजून घ्यायचं आहे काही कोणती मोठी मूर्ती आहे? आता छोटी मूर्ती आहे फक्त बाकी सगळं झालं आहे बघू शकता. आता आमचा टेम्पो एकदम पूर्ण फुल भरला आहे गणपतीने. तर दादा धन्यवाद तुझं पण धन्यवाद. आता आम्ही निघालो मुंबईला. चला ब्लॉग इथे एंड नहीं होते. किधर एंड करेंगे अपन? कारखाने में. हाँ अभी पूरा जो गाड़ी लेके जा रहे हैं उसको पूरा खाली करना है. आगे जो गाड़ी जा रही है तो वो गाड़ी पूरा खाली करेंगे गोडाउन में. फिर उसके बाद अपना ये जो ब्लॉग है समाप्त होगी. तब तक जुड़ी रहिए हमारे साथ. कैमरामैन दिशांत के साथ शरद न्यूज़ रीडर. तर आमची जी हमारा जो सामने वाला गाड़ी है काय बोलता है चॅनल का नाव काय? प्रशील नीलक. हे बघू शकता ही समोरची गाडी आपली. आपली भाई भाड्याची गाडी आमची. आमचा भाडेकरू तो भाडेकरू बघला. मंदिर को पीछे बैठने के लिए. पीछे नहीं आपकी है. अभी गिन रहे क्या? बल्लू हुआ क्या? पीछे बैठ. आपका मूर्ति है ना वो. भाई वो ऊपर है. ऊपर दो मूर्ति है ना अपना जैसा. भाई मेरी मूर्ति है कि नहीं भाई उसी बाकी के लिए तो इतना मेहनत करके आए हम. और पता चला मेरे मूर्ति को कप करके ले लिया पब्लिक ने. नहीं आपकी मूर्ति है. आपने रखी कि नहीं अच्छे से? हमारी मूर्ति ड्राइवर साहब ने पूरा एकदम ऐसा एंड पे रख दिए थे. सही सलामत पहुंच जाए बस. सही सलामत नहीं पहुंचेगा तो भी मंदिर कर लेगा उसमें छाट फूट के कुछ ना कुछ तुक पट्टी लगा के नहीं हो जाएगा. मंदिर को हाथ से बनाना पड़ेगा आपका मूर्ति. नहीं चलेगा वो बनाता है बना देगा. तर आता आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि मंदार तो गेला एकटा पुढं. तर त्या ह्याच्यामधूनच गेला टेम्पोमधून गेला. तेरा कुरमुरा चालू है. कुरमुरा पार्टी चालू है अपना. हाँ खाओ आप. मस्त एक नंबर है. गाँव का है. इसको क्या बोलते हैं? क्रीम रोल. क्रीम रोल. क्रीम रोल नहीं आप खाओ. नहीं बस हो गया. अरे वेज फाइनली अपना भाई का कुरमुरा. फाइनली सुबह से बहुत बार बोला मैंने जॉब भी जाके निकला है घर जाने के पहले. मंदार तुझे अगली बार ये मंदिर को बुलाते चल रिटर्न.
हाँ वही बोला, मैं भी वही बोलने वाला था, मंदिर पीछे से आ रहा है टेम्पो लेके। हाय कर। हाँ। ये मुझे कॉल कर रहा है बने क्या हुआ? ये ट्रैफिक है ब्रो, टू मच ट्रैफिक। एंड वी आर सीइंग फ्रॉग। यहाँ पे फ्रॉग भी है, चेयर पहन लिखा है फ्रॉग। अरे वो ट्रक, देखे ना ब्रो, और हम लोग को इधर डिस्ट्रैक्ट कर रहा है फ्रॉग। चलो सब्सक्राइब बोलो एक बार। लाइक कमेंट एंड शेयर करो ये वीडियो को। थैंक यू थैंक यू थैंक यू। बाय 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 बाय। चलो बाय बाय। बाय। चल चल। मैं भी जाने वाला था पर मेरा बॅग रह गया। फायनली मी आहे ना पेनवरनं आम्ही 2 तासात आलो, ते पण जास्त वेळ लागला थोडंसं ट्रॅफिकमुळे, नाहीतर आलो असतो व्यवस्थित. म्हणजे आता आम्ही विचार केला की सगळे गणपती एकत्र सगळे काढून कारखान्यामध्ये ठेवावं. बरेच थोडी वजन होती या गणपतीमध्ये, बट आम्ही ट्राय करत होतो सगळे गणपती. बघू शकता तुम्ही आमच्या कारखान्यामध्ये आधीच बरेच गणपती होते, आणि कोणाला गणपती पाहिजे नसणार तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो, तर तुम्ही बघा. दिवाळी बोनस दा गणपती बोनस. फायनली अशा प्रकारे आमचे सगळे गणपती आले व्यवस्थित. आणि कोणाला ऑर्डर चालू झालं आहे, प्लीज तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर घ्या आणि बुक करून ठेवा. बघू शकता सुंदर सुंदर मूर्ती तयार झाली आहे आपल्याकडे, तयार नाही झाले आहे. तर मंदर काय नाही, गावदेवीला आल्यावर मी तुम्हाला नंबर सांगतो, त्या नंबरवर कॉल करा आणि सांगा की मूर्ती बनवू शकतो जशी तुम्हाला पाहिजे तशी, जशी कस्टमाइज मूर्ती बनवू शकतो असं बोलायचं आहे मला. कस्टमाइज मूर्ती बनवू शकतो. हा ब्लॉग मी करतो एंड लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी धन्यवाद. कुछ बोल? कुछ नाही. अरे हा तर सगळं विकायला चाललंय सगळं आणल्यावर. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. मजा आली पेनमध्ये सगळ्या गणपती फिरून. तर तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.